नमस्कार मित्रांनो, JSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही ड्रायव्हर भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त अशी प्रश्नमालिका आपल्या चॅनल वरती सुरू आहे। त्याच्यातील पहिला प्रश्न आजच्या लेक्चर मधला तुमच्या समोर आहे। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सर्वत्र ड्रायव्हर भरती येते। शासकीय ड्रायव्हर भरतीसाठी अतिशय उपयुक्त असे दर्जेदार प्रश्नमालिका आपल्यासाठी सुरू आहे। पहिला प्रश्न बघा काय आहे, पिवळ्या सिग्नलचा अर्थ काय आहे? अतिशय सोपा प्रश्न आहे की आपण ज्यावेळेला गाडी चालवत असतो त्यावेळेला आपल्याला लाल, पिवळा आणि हिरवा अशा प्रकारचे सिग्नल सर्वत्र पाहायला मिळत असतात। तर पिवळ्या सिग्नलचा अर्थ काय आहे इथं आपल्याला विचारलेला आहे। तुमचं उत्तर आहे ते उत्तर कमेंट करा। ऑप्शन बघा, थांबा, जा, तयार राहा आणि ओव्हरटेक करा। तुम्ही मित्रांनो उत्तर आहे ते उत्तर कमेंट केलं असेल आणि याचं करेक्ट उत्तर आहे की तयार राहा। पिवळा सिग्नल ज्यावेळेला आपल्याला लागलेला असतो त्यावेळेला आपण सिग्नल वरती तयार राहणं गरजेचं असतं। चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, रात्री वाहन चालवताना काय टाळावे? बघा, ज्यावेळेला आपण रात्रीचं वाहन चालवत असतो त्यावेळेला आपल्याला काय टाळायचं आहे हे इथं विचारलेलं आहे। त्याच्यामध्ये ऑप्शन बघा, लो बीम, हाय बीमचा अति वापर, इंडिकेटर आणि ब्रेक। जरा कन्फ्युजन वाले इथं तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत। करेक्ट आन्सर बघा, रात्रीचं वाहन चालवत असताना आपल्याला काय पाळणं गरजेचं आहे? हाय बीमचा अति वापर करणं आपल्याला रात्रीच्या वेळी वाहन चालवत असताना पाळणं गरजेचं आहे। चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे। प्रश्न व्यवस्थित वाचा आणि मित्रांनो बघा, असे महत्त्वाचे प्रश्न तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो। त्यासाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर ते पडदिशी करून घ्या मित्रांनो। आणि हे जे काही व्हिडिओ आहेत ते जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत, नातेवाईकांपर्यंत पोहोचवा की जे ड्रायव्हर भरतीची शासनाच्या तयारी करत आहे। आता सध्या लेटेस्ट मध्ये बॉम्बे हायकोर्ट ड्रायव्हर भरती आणि त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस मध्ये देखील सर्वात मोठी ड्रायव्हर भरती सुरू आहे। या ड्रायव्हर भरतीमध्ये माझ्या विद्यार्थी मित्रांना जास्तीत जास्त या प्रश्नांचा फायदा होतो। त्यासाठी मित्रांनो निश्चितच आपला व्हिडिओ लाईक, शेअर करायला विसरू नका। प्रश्न पहा काय आहे, वाहनांसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत? वाहनांसाठी आवश्यक कागदपत्रे आपल्याला कोणते आहेत विचारलेलं आहे। आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, रेशन कार्ड आणि पॅन कार्ड। बघा इथं तुम्हाला कदाचित ऑप्शन दुसरे येऊ शकतात, त्यासाठी बघा वाहनांसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत आणि करेक्ट आन्सर आहे बघा इथं आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स हे तुमच्या जवळ असणं आवश्यक आहे। ज्या वेळेला आपण रस्त्यावरती वाहन चालवत असतो त्यावेळेला आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन असणं अतिशय आवश्यक आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, शाळा परिसरात वाहन कसे चालवावे? बघा, ज्या वेळेला आपण शाळा परिसरात वाहन चालवत असतो त्यावेळेला वाहन कशा पद्धतीनं चालवलं पाहिजे इथं आपल्याला विचारलेलं आहे। तर वेगवान, हळू, हॉर्न वाजवत आणि ओव्हरटेक। बघा हे चार ऑप्शन दिलेले आहेत। वाहन चालवत असताना कोणत्या क्षेत्रामध्ये, शाळा क्षेत्रामध्ये आपण वाहन चालवत असेल तर आपल्याला कोणती काळजी घेतली पाहिजे आणि याचं करेक्ट आन्सर आहे हळू चालवलं पाहिजे। चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, चुकीच्या ठिकाणी ओव्हरटेक केल्यास काय होते? बघा, चुकीच्या ठिकाणी ओव्हरटेक केलं तर काय होतं असं आपल्याला इथं विचारलेलं आहे। ऑप्शन देखील मित्रांनो तुम्हाला समोर दिलेले आहेत। काही नाही, अपघात होऊ शकतो, वेळ वाचतो आणि इंधन वाचते। मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पाहण्यापूर्वी माझी एक तुम्हाला सूचना आहे, तुम्ही कोणत्याही ड्रायव्हर भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ड्रायव्हर भरतीचे जे काही तांत्रिक प्रश्न आहेत त्या 500 तांत्रिक प्रश्नांची PDF आपल्या mtechsulU.com ही जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरती तुम्हाला मिळणार आहे। ती जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील मी तुम्हाला दिलेली आहे। तुम्ही तिथं जाऊन ती PDF मिळवू शकता। अतिशय दर्जेदार तांत्रिक प्रश्न की जे बॉम्बे हायकोर्टला 20 पैकी 18 प्रश्न त्याच्यातील आलेले होते, असे दर्जेदार प्रश्न मित्रांनो मी तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले आहेत। तर तुम्ही ती PDF तिथून घेऊ शकता। अतिशय जबरदस्त असे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये आणि या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे अपघात होऊ शकतो। आलं का लक्षात? चुकीच्या ठिकाणी ओव्हरटेक केलं तर काय होतं? अपघात होऊ शकतो। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, वाहन चालवताना इंडिकेटर कधी वापरावा? बघा, ज्या वेळेला आपण वाहन चालवत असतो त्यावेळेला इंडिकेटर कधी वापरावा?
बऱ्याच जणांना सवय असते इंडिकेटर न दाखवता डायरेक्ट वळायचं. बघा, बरेच जण असं करतात. त्यामुळं आपण ज्या वेळेला वाहन चालवतो त्यावेळेला वाहनाच्या चालवताना सुरक्षिततेचे नियम सर्व पाळणं गरजेचं असतं. त्याच्यामुळं अपघात होण्याचे चान्सेस कमी असतात. आपण जर वाहन चालवत असताना सुरक्षिततेच्या दृष्टीने नियम पाळले नाहीत तर आपला अपघात होऊ शकतो, आपलीही इजा होऊ शकते, समोरच्याला देखील इजा होऊ शकतं किंवा आपलं नुकसान होतं, समोरच्याचं नुकसान होतं. त्यासाठी वाहन चालवत असताना आपण सुरक्षित वाहन चालवणं अतिशय गरजेचं असतं. सध्या आपण पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती मृत्यूची जी संख्या आहे ती संख्या अपघातामध्ये देखील वाढलेली आहे. अपघात टाळण्यासाठी मित्रांनो वाहन चालवताना सुरक्षिततेच्या दृष्टीनं सर्व नियम पाळणं गरजेचं आहे. तर बघा, गाडी थांबवताना, वळण घेताना, हॉर्न वाजवताना आणि वेळ वाढवताना. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर कमेंट केलं असेल असं मी अपेक्षित धरतो आणि करेक्ट आन्सर आहे याचं वाहन वळण घेताना आपल्याला काय करायचं आहे, इंडिकेटरचा वापर करायचा आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, ट्रॅफिक नियम मोडल्यास काय होऊ शकते. बघा, ट्रॅफिकचे नियम मोडल्यास काय होऊ शकते. बऱ्याच जणांना कितीही दंड झाला ते दंड भरतात, पुन्हा तीच घोडचूक करतात. तर ट्रॅफिकचे नियम मोडल्यास काय होऊ शकतं, बक्षीस, दंड, शिक्षा काहीच नाही आणि सूट नाही. अतिशय सोपा प्रश्न आहे आणि याचं करेक्ट उत्तर आहे की आपल्याला दंड किंवा शिक्षा देखील होऊ शकते आपण ट्रॅफिकचे नियम मोडले तर. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, वाहनाचा वेग कशावर अवलंबून असावा. बघा, वाहनांचा जो वेग आहे तो कशावर अवलंबून असावा असं इथं आपल्याला विचारलेलं आहे. रस्त्याची स्थिती, हवामान, ट्रॅफिक आणि वरील सर्व. बघा, वाहनांचा वेग कशावर अवलंबून असावा इथं आपल्याला विचारलं जाऊ शकतं परीक्षेमध्ये आणि याचं करेक्ट आन्सर आहे बघा वरील सर्व. की रस्त्यांची स्थिती कशी आहे, हवामान कसं आहे, ट्रॅफिक कसं आहे, या सगळ्यांचा विचार करून आपल्याला आपल्या गाडीचं स्पीड जे आहे ते स्पीड मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. उगीच आपल्याला उशीर झालेला आहे, पुढे ट्रॅफिक आहे, रस्ता खराब आहे आणि आपण वाहन पळवतोय तर हे चुकीचं आहे. आलं का लक्षात. चला, वाहनांचा वेग कशावर अवलंबून असतो लक्षात आलं का तुमच्या. पुढचा प्रश्न, वाहन चालवताना कोणत्या सवयी चांगली आहे. बघा, वाहन चालवताना कोणती सवय चांगली आहे, कोणत्या झालेला आहे तिथं कोणती सवय चांगली आहे असं आता आपण वाचा. तर वाहन चालवताना कोणती सवय, हॉर्न वाजवणे, वेग वाढवणे, नियम पाळणे आणि ओव्हरटेक करणे. अतिशय लॉजिकल प्रश्न आहे. तुम्ही या सगळ्या गोष्टी करत असाल तर तुम्हाला उत्तर याचं निश्चित माहित आहे आणि करेक्ट उत्तर आहे की वाहन चालवताना आपल्याला नियम पाळणे ही एक चांगली आपली सवय आहे असं इथं आपण म्हणू शकतो, जर आपण सर्व नियम पाळत असेल तर. चला, पुढचा प्रश्न बघा, आजच्या प्रश्नमालिकेतील शेवटचा प्रश्न, अपघात झाल्यास प्रथम काय करावे. बघा, अपघात झाल्यास प्रथम काय करावे. बऱ्याच वेळेला जर आपल्याकडून मोठा अपघात झाला तर आपल्याला काही सुचत नसतं, त्यावेळेला डोकं शांत ठेवून आपल्याला निर्णय घ्यायचा असतो आणि तो निर्णय आपल्या चांगल्या हितासाठी असतो. तर अपघात झाल्यास प्रथम काय करावं आपल्याला इथे विचारलेलं आहे. पळून जावे, घाबरावे, मदत करावी आणि मोबाईल वापरावा. इथं तुम्हाला कदाचित ऑप्शन वेगळे दिले जाऊ शकतात की अपघात झाल्यास प्रथम काय करावे किंवा तुम्हाला इथं अपघाताची एखादी सिच्युएशन सांगितली जाते आणि त्याच्यात ऑप्शन देखील दिले जातात. तर याचं करेक्ट ऑप्शन बघा काय आहे. तर बघा, याचं उत्तर बघा काय आहे, तर मदत करावी हे याचं करेक्ट उत्तर आहे. मित्रांनो, माझी एक तुम्हाला पुन्हा एकदा विनंती राहील मनापासून, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. आणि आपले जे व्हिडिओ आहेत ते जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत, नातेवाईकांपर्यंत पोहोचवा की जे ड्रायव्हर भरतीची तयारी करत आहेत. तर मित्रांनो, भेटूया आपण अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये पुढच्या लेक्चरला. तर जय हिंद, जय महाराष्ट्र.